कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबतं. महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता. तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार असल्याची चर्चा. राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंनी मला शुभेच्छा दिल्या, घरी आमंत्रण दिलं, त्यानुसार मी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश. एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही. शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका. अजित पवारांना पत्नी आणि मुलाला निवडून आणता आलं नाही. अजित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. राज ठाकरेंना मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील. नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा. तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं बाद. पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. पुण्यात राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर आंबेडकरी कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू. सोलापूरकरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा संताप. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध. हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही. याच न्यायानं कराडलाही माफ करण्याची मागणी करणार का, आव्हाडांचा सवाल. सुरेश धस पूर्णपणे चुकीचं बोलले, असंच माफ करत राहिलं तर गुन्हेगार वाढतील. सूर्यवंशी कुटुंबियांची नाराजी. काल सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी लॉंग मार्च स्थगित करण्यासाठी धसांनी केली होती मध्यस्थी. पटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय. दिल्लीच्या निकालानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केल्याचाही दावा. सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. रामराजेंच्या व्हॉट्सअप स्टेटस ठेवत रणजितसिंह निंबाळकरांना अप्रत्यक्ष इशारा. संजीव राजेंच्या छाप्यानंतर रामराजे आक्रमक. दिल्लीत 2 दिवसीय नवनिर्वाचित आमदारांचं प्रशिक्षण. खासदार श्रीकांत शिंदेंकडून सर्व आमदारांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचं निमंत्रण. स्नेहभोजनाला ठाकरेंचे आमदार जाणार नाही. प्रशासनानं धोरणात्मक निर्णय घेताना कल्पना द्यावीत. उद्योग विभागामधील अधिकाऱ्यांना मंत्री उदय सामंतांच्या सूचना. अधिकाऱ्यांनी परस्पर घेतलेल्या निर्णयांमुळे सामंतांच्या नाराजीची चर्चा होती. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच राजकीय तक्रार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर. धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांना आश्वासन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.